नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गाजराचा उपमा कसा बनवायचा. त्यासाठी मी पहिला गाजर स्वच्छ धुवून घेऊन त्याची साले काढून छोटे तुकडे करून ते शिजायला ठेवलेले आहेत. त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटात ते नीट शिजून जातं. ते शिजल्यानंतर आपल्याला काढून घेऊन त्याच पाण्यात अजून थोडं पाणी ॲड करून ते बॉईल करायला ठेवायचं आहे, जे पुढे जाऊन आपण उपम्यासाठी वापरणार आहोत. परत गाजर हे गाळणीतून चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि अशा तऱ्हेने हे गाजर स्मॅश होतं. ते झाल्यानंतर ते एका साईडला ठेवून दुसऱ्या एकदा पॅनमध्ये आपण रवा नीट भाजून घ्यायचा आहे. रवा नीट भाजला गेला की त्यात 1 ते 2 चमचा तूप घालून तो परत थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. ते झाल्यानंतर आपण जी गाजराची पेस्ट केली होती ती त्याच्यात ॲड करायची आहे आणि गरम पाणी घालून आपल्या सोयीनुसार किती घट्ट किती पातळ हवं आहे तेवढं पाणी घालून ते एक 5 मिनिटं शिजत ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे तयार आहे तुमचा गाजराचा उपमा, जे की बाळ खूप आवडीने खातं. तुम्ही ह्याच्यामध्ये सर्व करताना सुद्धा तूप घालू शकता किंवा ड्रायफ्रूट लाईक तुम्ही ह्याच्यामध्ये खजूर घालू शकता स्वीटनेससाठी. हे बघू शकता, एकदम परफेक्ट असा उपमा तयार आहे. थँक्यू.